शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये हजर झाली आहे। त्याची महत्त्वाची बातमी झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये ही महत्त्वाची अपडेट आहे। शीतल तेजवानी आज पुन्हा चौकशीसाठी हजर झालेली आहे। तर शीतल तेजवानी काल सुद्धा चौकशीसाठी आलेली होती आणि आता पुन्हा एकदा ती पोलीस आयुक्तालयामध्ये हजर झालेली आहे। वकिलांसह शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये हजर झालेली आहे। त्यामुळे आज कागदपत्र सुद्धा तिने आणली असावी, कारण तिला कागदपत्रांसहित हजर राहा असं सांगण्यात आलेलं होतं। त्यामुळे आज नेमकं या चौकशी दरम्यान काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आताची महत्त्वाची बातमी झी 24 तासनं उघडकीला आणलेलं हे प्रकरण आहे आणि या गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानी आज पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर झालेली आहे। वकिलांसह शीतल तेजवानी आलेली आहे। शीतलवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता ती वकिलांसह तिथे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेली आहे। तर आपल्यासोबत जोडले गेलेले आहे पुण्यामधून चंद्रकांत फुंदे आणि निलेश खरमरे। आपण सुरुवातीला जाणार आहोत चंद्रकांत यांच्याकडे। चंद्रकांत, शीतल तेजवानी आता पोलीस आयुक्तालयासमोर आलेली आहे, त्यांच्या समोर उभी राहिलेली आहे। काय नेमकं आज काय घडू शकतं? कागदपत्र तिने आणली असावी तसं आपण समजूयात। होय, आता हे डीसीपी आर्थिक विभाग माशाळकर, विवेक माशाळकर सरांचं ऑफिस आहे। इथंच ते आतमध्ये आहेत। आता आपण गेट उघडून जाण्याचा प्रयत्न करू। आत लावून घेतलेलं बघा गेट त्यांनी, आपण तिकडून प्रयत्न करूया। इथं त्यांची चौकशी होणार आहे। इथं त्यांची इन्क्वायरी होऊ शकते। आपण मॅडम, काय तुमची भूमिका आहे प्लीज सांगा ना। ते समोर दिसते तोंड शीतल तेजवानी आहेत, आपण प्रेक्षकांना दाखवूया। त्याच शीतल तेजवानी आहेत, ते बोलायला नकार देत आहेत। आता आपण प्रयत्न केला त्यांच्याशी। आता हे डीसीपीचं ऑफिस आहे, सर त्याची चौकशी करतीलच, पण त्या बोलायला नकार देत आहेत। त्यांनी तोंड झाकून घेतलं, याच्यावरूनच त्यांची काय भूमिका आहे सहज समजू शकतो आपण सातत्याने त्यांना फॉलो करतोय। समोर येत नाहीत, त्या बंद दाराआड आहेत। आज डीसीपी सर आले, त्यांची इन्क्वायरी करतील। परवा दिवशी त्यांचा जबाब नोंदवून घेतलेला आहे, पण ते माध्यमांसमोर येणं का टाळतायत हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे।